थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये उजवी दृष्टी सोडून बॉल निघून जाताना पाहायला मिळालाय. पंचानं वाईड घोषित केलाय. वाईडनं टीम पांढरी गावदेवी मोवाडी संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल अमोलनं फेकला पण दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये उजवी दृष्टी सोडून बॉल फेकला होता. पंचानं वाईड घोषित केला. टीम पांढरी गावदेवी मोवाडी संघाचं अकाउंट सिंगल ओपन होताना पाहायला मिळते. सेन्सिटेबल क्रिकेट समोर दिशा खेळला होता. थोडासा देखील क्षेत्ररक्षणामध्ये खराबी पाहायला मिळाली. जर बॉल पकडून लगेच फेकला असता तर कुठेतरी हरीला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु येथे थोडंसं क्षेत्ररक्षण खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 2 धावा. स्ट्राइकिंग इनवरती मधुकर येताना पाहायला मिळतो. एक मोठा बॅटर टीम पांढरी गावदेवी मोवाडी संघाकडून ओळखला जातो, तो म्हणजेच मधुकर. स्ट्राइकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज अमोल पाहायला मिळतो. पहिला बॉल खराब फेकला होता, पण एकदा पहिला बॉल फेकावा लागला तर पहिल्या बॉलवरती सिंगल धाव अर्थात 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पण एकदा षटकातील दुसरा बॉल समोर मधुकर. लोवर पुलटा साडबे बॅट चांगला तडाखेदार येतोय मधुकरच्या बॅटमधून. पहिल्या इनिंग मध्ये चौकार 4 आणि 4च्या मदतीने 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राइकिंग इनवरती सज्ज झाला मधुकर. एक टप्पा खा देखील बॉल फेकत होता, परंतु एका टप्प्यानं बॉल चेंज केला. बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवला. चौकारचा साईन धावफलक 6 वरती जाताना पाहायला मिळतो. पण एकदा अमोल गोलंदाज मार्कवरती सज्ज झाला. षटकातील पुढील बॉल फेकण्यासाठी समोर पण एकदा मधुकर पाहायला मिळतो. लोवर फुलटॉस पुन्हा एकदा देखील तीच दिशा निवडली. येतो या सलगचा दुसरा मधुकरच्या बॅटमधून चौकार 4 आणि 4च्या साईन धावफलक वेगानं म्हणजे 10 वरती थांबताना पाहायला मिळेल. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम पांढरी गावदेवी मोहवाडी क्रिकेट संघ सामना क्रमांक 14 खेळताना पाहायला मिळते. एका साईडला संघ फ्रेंडशिप धारकिंड त्याच्या विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळते पांढरी गावदेवी मोहवाडी. आतापर्यंत 3 बॉल खेळल्या, 3 बॉलमध्ये 10 धावा बनवण्यात यशस्वी ठरताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी आता मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करायला गोलंदाज अमोलच्या 4थ्या बॉलवरती. 4था बॉल येतोय डॉट. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा स्ट्राइकिंग इनवरती मधुकर पाहायला मिळतोय. सलगची 2 चौकार खेळला. पुन्हा एकदा तिसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राइकिंग इनवरती डॉट झाला. षटकातील 5वा बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या माध्यमातून येतोय. सलगचा डॉट बॉल कमबॅक राहिले गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. 2 बॉल चौकार आले, परंतु 2 बॉल डॉट आलेत. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अमोल. तर स्ट्राइकिंग इनवरती पण एकदा मधुकर. डेट बॉल थोडासा रनिंग चौकार आपल्याला पाहायला मिळाले, परंतु सलगचे 2 बॉल डॉट खेळला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये, बॉल देखील बसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली चांगल्या रीतीचं झेल मैदानाच्या आतमध्ये टीम फ्रेंडशिप दारकिन संघाने कॅरी केलाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल होता. मधुकर मोठा फटका खेळ अनेक संघाला महत्वाची विकेट मिळवून देण्याचं काम केलं. पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती झेल पण एकदा ड्रॉप झाला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धावाचा कॉल, धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. पीके थोडीशी खराब आले आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतो. 2च्या साईन धावफलकाचा विचार केला तर 1ला 12 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळतो. चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हरीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. समजदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम पांढरी गावदेवी मोवाडी संघाकडून हरीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्ट्राइकिंग इनवरती पण एकदा हरी येताना पाहायला मिळेल. धावफलक 12 वरती थांबलाय. लोवर फुलटॉस समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न. समोर देखील क्षेत्ररक्षण नाहीये, जागा खाली निवडला होता. तत्पर्यंत दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2-2च्या साईने धावफलकाचा विचार केला तर 1ला 14 खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अजून 3 षटक खेळायचं आहे, म्हणून देखील मोठाले पटके सजवले जात नाहीये, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकाचा विचार केला तर 1ला 14 धावा. लोवर फुलटॉस होता. लाईन चेक केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत वाईटसाठी आपण पाहू शकला कशा रीतीने देखील गोरखनं हा बॉल फेकलाय. षटकातील 4था बॉल असताना स्ट्राइकिंग इनवरती हरी आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा असं देखील 4 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. गोरख
स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा हारी येताना पाहायला मिळतो. वैयक्तिक 5 आणि 5 धावा मिळवून देण्याचं काम केलं. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. अजून एक समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलाय. एक सिंगल कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावाचे कॉल, धावाची संधी पुन्हा एकदा निर्माण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मिळतील 2 आणि 2च्या साईने षटक समाप्तीचं सिग्नल. जीवाची एवढी रिस्क घेत आहेत काही पैशांसाठी, आपल्याला एवढे 12 धावा खर्च केल्यात. एक विकेट संघाला मिळवून देण्याचं काम केलंय. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती विलास आपल्याला पाहायला मिळतो. सुपला शॉट इथे सक्सेस होताना पाहायला मिळेल. बॉल फाईन लेग मध्ये दुसरा टप्पा खात 4 माध्यमातून देखील पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता. कमलेचा फटका. बॉल पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये वेध घेतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. 4च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. कमलेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल देखील रोशननं डॉट फेकला होता, परंतु दुसरा बॉल वरती कमबॅक संघर्ष दाखवला. हरीनं चौकार संघ. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल देखील चौकारानं संघाला मिळून देण्याचं काम केलं. तो विलास पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. उंची भरपूर, लांबी देखील तितकीच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतो. ह्या विलाच्या बॅटमधून षटकार 6 आणि 6च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 1 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. कमालीचा फटका विलाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. आपण स्क्रीन